प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कमी तेलात आणि वाफेवर बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी मिर्ची। आणि पावसाळ्यामध्ये ना जेवण गरम गरम खायला सुद्धा मजा वाटते आणि गरमागरम जेवण आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी जर अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत मिरची असेल तर जेवणही अजून चवदार होते। तर चला आपल्याला अशीच क्रिस्पी आणि कुरकुरीत मिरची बनवायची आहे। तर मी ह्या पोपटी मिरची घेतलेली आहे। आता याची भजी सुद्धा बनवली जातात आणि ह्या 4 मिरची घेतलेल्या आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचे, मी याचे 2-2 काप करून घेते कारण ह्या खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे मी आधी असे 2 याचे काप करून घेते। तर हे बघा आता मी काप करून घेतलेला आहे। आता मध्ये अशी चीर करून ह्या मिरचीमधली बी जी आहे ना मी ती काढून टाकणार आहे, कारण बी जी आहे ती तिखट असते। बी काढून टाकली की मिरची फ्राय केल्यानंतर तिखट लागत नाही, काय नाही। त्यामुळे मी काय करत असते, जेव्हा केव्हा ही मिरची बनवते तेव्हा अशी मध्यम मिरची चिरायची आणि त्याच्यातली ही बी जी आहे ना ती सगळं मी काढून टाकते। तर पाहू शकते बिया पण कारण खूप आहे, कारण आपण आवडीने बनवतो आणि मग ह्या बिया तिखट असतात मग आपण खात नाही। त्याच्यापेक्षा काय करायचं, ह्या बिया काढून टाकायच्या म्हणजे मिरची तिखट लागत नाही आणि खायला पण मस्त चटपटीत क्रिस्पी लागते। तर पाहू शकता आता ह्या बिया ज्या आहेत मिरचीतल्या आपण सर्व काढून घेतलेल्या आहेत। तर चला आता ह्या मिरचीमधले बिया आपण सर्व काढून घेतल्या आणि अशा मध्ये मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर थोडंसं आता मीठ घ्यायचं आहे आणि आता मीठ जे आहे ना आपण मिरचीमध्ये भरणार आहे, कारण मीठ असं मिरचीमध्ये भरून घेतलं की मिरचीची चव अजून छान लागते आणि तिखटपणा सुद्धा कमी होतो। त्यामुळे जेव्हा केव्हा आपण मिरचीची भजी म्हणा किंवा आपण शेंगदाण्याचं कूट भरून म्हणजे मसाला भरून बनवतो ना, तेव्हा असं चिरून त्याच्यामध्ये असं मीठ भरून घ्यायचं। तर चला हे बघा आता हे मीठ भरून झालेलं आहे। तर चला आता मिरची आपण बाजूला ठेवूया। आता हे 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, तर आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर टाकूया मीठ। अजून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीनुसार मीठ। थोडंसं मी 1 चमचा घेतलेला आहे ओवा, थोडंसं मी असं हातावरती पुस करून टाकते, बाकीचं काही घालायची गरज नाही आहे। तर 1 चमचा मी ओवा टाकलाय, अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडीशी छान अशी चटकदार चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकूया मिरची पावडर, कारण ही मिरची जरी तिखट असली तरी थोडीशी मिरची पावडर टाकली की मिरचीला पण अजून छान चव येते, त्यामुळे मी नेहमी मिरची पावडर थोडीशी टाकत असते। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मिक्स करताना काय करायचं, आपल्याला जेव्हा मिरची क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायची असेल ना, जसं आपण आळूवडीसाठी म्हणजे घट्टसर असं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे असं दाटसर पीठ मळून घेणार आहे, पातळ नाही करणार आहे, एकदम घट्ट असं हे पीठ मळून घेणार आहे। त्यामुळे पाणी कमी वापरायचं, म्हणजे हे बघा अशा पद्धतीने दाटसर पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला तळायची गरज नाही आणि आपल्याला ही मिरची जी आहे ती वाफेवरच बनवायची आहे आणि तेल पण जास्त लागणार नाही आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल। ते पीठ मळून झालेलं आहे। एकीकडे काय करायचं, अगोदर पॅन चांगला तापवून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आणि गॅस जो आहे ना फ्लेम तो स्लो करायचा आता। आणि बघा आता एक मिरची घ्यायची, असं अगोदर फोल्ड करायचं, अगोदर मध्ये थोडंसं बेसन पीठ भरून घ्यायचं आणि मग बाजूनी वरतून लावायचं। असं घट्ट पीठ मळलं की असं व्यवस्थित लावता पण येतं आणि मिरची जी आहे ती कुरकुरीत आणि क्रिस्पीसुद्धा होते। अगदी तुम्हाला मी बनवून दाखवते, त्यासाठी तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला अशाच पद्धतीनं आपण दुसरी मिरची घेऊया, मध्ये थोडंसं भरायचं आणि बाजूनी लावून ठेवून द्यायचं। हे बघा मध्ये पण भरायचं, म्हणजे मिरचीला काय होतं चव छान येते। हे बघा आता बाजूला आपण लावून घेऊया। तर याआधी सुद्धा आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप साऱ्या मिरचीचे प्रकार आहे, जसंची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा, अशा खूप साऱ्या रेसिपी मिरचीच्या आहे की ज्या तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी सहज बनवू शकता। तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि ही व्हिडिओ मी याआधी सुद्धा प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला आता एक एक करून आपण ना अशी मिरचीमध्ये थोडंसं बेसन पीठ भरून वरतून असे लावून घेऊया, मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। कारण सीझन जसं बदलतं तसं आपलं जेवणाचं सुद्धा बदलत असतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघा आपण गरम वस्तू नाही खात, थंड वस्तू खातो, तसं पावसाळा आणि थंडी जर असेल तर आपण शक्यतो गरमच वस्तू खातो आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तर आपल्याला काहीतरी हवंच असतं, कारण आपली ती एक सवय लागलेली आहे। तर त्यामुळे आपण अशा मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरची बनवू शकतो आणि अगदी थंड झाल्या तरी ही मिरची जी आहे ती कुरकुरीत आणि क्रिस्पीच राहते। तर चला तर सगळ्या मिरच्या आता ठेवून झालेल्या आहेत, तर आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे, वाफेवर शिजवून घेणार आहे। तर त्याच्यावर आपण थोडंसं टाकूया साधारण तेल आणि मिरची शिजली गेली पाहिजे त्यासाठी आपण 1 चमचाभर साधारण पाणी वापरलेलं आहे, जास्त नाही 1 चमचाभर। आता गॅस स्लो आहे, त्याच्यावर ठेवूया झाकण, 5 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे।
तर चला 5 मिनिटं झालेले झाकण काढूया, कारण हे आपल्याला असं पलटून घ्यावं लागणार आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित सगळीकडून आतमधून जी मिरची आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे. तर चला सगळे आपण एक एक करून पलटून घेऊया. तर पुन्हा त्याच्यावर आपण 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तर चला आता झाकण काढून पाहूया. तर चला आता हे सगळे आपण अशा पलटी करून घेऊया. आता मात्र आपण मिरचीवरती झाकण ठेवणार नाही शिजण्यासाठी, कारण आतली मिरची शिजली गेली पाहिजे. आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत करण्यासाठी आता काय करायचं, गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि त्याच्यावरच आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तर चला आता मी मीडियम केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण फ्राय करून घेऊया. मस्त बघा छान आहेत, क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत. आपण मी तुम्हाला करून दाखवते. छान जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी पाहून तुझ्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल. तर चला मस्त क्रिस्पी करून दाखवते आता. तर चला मध्ये मध्ये आपल्याला अशा पलटी करावं लागणार आहे, जेणेकरून व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत झाल्या पाहिजे पूर्ण मिरची सगळीकडनं. त्यामुळे मध्ये मध्ये जरी आपण मिडियम गॅसवर केलं असेल तरी पण त्याच्या अल्टीपलटी करायचे, म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील. हे बघा मस्त अशा मस्त दिसतात ते. तर हे बघा पाहू शकता मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहे मिरची. हे बघा जेवताना तोंड लावण्यासाठी जर असं काही असेल तर ना आवडती भाजीसुद्धा आपण आवडीने खाऊ. अशा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत, तळायची सुद्धा गरज नाही, काय नाही. आणि मस्त वाफेवर शिजवून घेतलेले आहे, अगदी लहान मुलेसुद्धा खातील इतक्या छान मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या आहे. तर हे बघा मस्त पाहू शकता वरचा लेअर पहा छान क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलेलेच आहे की आपण तळून न घेता मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवलेल्या आहेत. आता गॅस आपण बंद करूया आणि आपण पॅन गरमच आहे तर त्याच्यावर असं ठेवूया, म्हणजे अजून क्रिस्पी आणि थोड्याशा कुरकुरीत होतील, म्हणजे खायला सुद्धा मस्त लागतील आणि गरम गरम खायला तर अजूनच छान लागतात. तरी बघा पाहू शकता मस्त अशा आपल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहे. आणि बघा कमी तेलात आहे, शिवाय तेलकट पण नाही. आणि बघा मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या आहे, बेसनमध्ये केलेल्या आहेत. तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.